विशाल आलाय का ग? अरे विशाल कुठे? विशाल आला का? विशाल कुठे? विशाल आला का? अरे विशाल आला का? अरे भाऊ कुठे? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण चाललेलो आहे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूवी बघायला. आणि मूवी खूपच छान आहे ती. तर आम्ही ट्रेलर बघूनच चालू होतो. तर बघूया आपण कसा ब्लॉग बनतोय हा. आणि आपण आपल्या महाराजांची मूवी बघायला तो बघूया किती छान मूवी आहे. तर चला तुम्हाला मूवी दाखवतो थोडीफार. तुम्ही पण बघितली असेल. आता लागलं इथं ट्रॅफिक सिग्नल. बघा किती लोक उभे आहेत. सुटलेलं आहे, सुटलेलं आहे, सुटलेलं आहे. छान आहे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड वॉइस खूप येत असेल कारण आपल्याकडे माईक नाही येत. Women. परी काफी सारी पापा की परी डायरेक्ट घुस रही थी क्या? अरे बाप, काका काका इतनी बड़ी बस चलाते क्या? अरे सिटीमध्ये आलं का मोबाईल असतं. आपण काय गावामध्ये राहतो. सिटीत खूप राहण्याची इच्छा असते पण आपण राहत नाही. पण आम्ही मजबुरी. चला आपण पण जाऊ. आणि आपण सिटीमध्ये राहू मोठे झाल्यावर. आता पण मोठेच पण लाईफ सेटल होत तर एकदा गावाकडची. नाही असे जालन्यामधलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. आम्हीच लढणार. अरे जालन्यामध्ये माल मटेरियल खूप आहे यार. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. है की नाही? माल मटेरियल किती घे जालन्यामध्ये? हां
माल मटेरियल किती आहे जालन्यामध्ये? ए माल मटेरियल किती जालन्यामध्ये? वेलकम बॅक टू गाईज. आपण आलेलो आहे मूवी बघायला. तर चला आपण मूवीच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे. तर बघूया आपण काय होते पुढे. बघा 3-4 त्याच्यामध्ये तिकीट काढून. काही आणि चाकू आणलेला आहे बरं का? गर्दी हो. हे तिकीट दे इकडं तेवढी. तर आपण आलेलो आहे मूवी बघायला. बघूया कशी आहे कशी नाही. 15 मिनिटं अगोदरच सुरू झालेले आहे. 15 मिनिटं अगोदर सुरू झालेले म्हटल्यावर खूपच मस्त सीन केले असतील. नाही माहिती किती सीन खूप छान सीन केले असतील. ते सीन तर बघायसाठी आलतो, ट्रेलर बघायसाठी आलतो. एवढ्या सीड्या लिफ्ट लावायचे, लिफ्ट पण नाही लावली. अरे बाप किती सीड्या अजून. आलो आलो आलो. एंट्री गेट एंट्री गेट. झालेली आहे लग्वीला. आताच इंटरव्ह्यू झाली. तर आलो दादा वॉशरूमला. असं दिसतं वॉशरूम बस डेंजर दिसतंय. आपण लेडीज बाथरूम लेडीज बाथरूम होतं. लेडीज बाथरूमकडे घुसायला होता. लेडीज बाथरूमकडे हानते. चला टाकीमध्ये बसू आपण. येडे साडे रडा करडा खायच्या गावात. काय आणतो खायला? लय मागे ओहो फिर मोबाइल स्किन देखो. चेकिंग कुछ नया ट्रेंडिंग है स्किन केयर में. नया ट्रेंडिंग क्यों? फॉरएवर ट्रेंडिंग क्यों नहीं? ना 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 ना. त्वचा से गुडनेस डेली छिन रही है. यू नीड डेली वीको टर्मरिक क्रीम. हेल्दी मेलेनिन प्रोडक्शन स्लो करे, डार्क स्पॉट्स डलनेस कम करने में मदद करे, सैंडलवुड ऑयल मॉइस्चराइज करे और डेली हील करे. वीको टर्मरिक हल्दी है तो कौन है भाई साहब? सारी सी कंफर्मेशन के लिए शक्ल नहीं अकल नहीं. लाईट गेली लाईट गेली. मूवी झालेली ती आहे. चला आता जाऊ घराकडे. कशी वाटली मूवी? कशी वाटली सांगा ना ऑडियन्सला. खूपच छान होती. आणि जे जे शॉट त्यांनी घेतले ना तर अंगाला गाठा यायचा. आणि खूपच छान शॉट घेतले त्यांनी. शेवटचा तो घावाचा तर तो खूपच आवडला मला. जे झालं ते त्याचा शॉट घेतला होता. विषय नव्हता आणि खूपच छान झालेली मूवी पण. आणि पाहून ना अंगाला एकदम काटाच येत होता. आणि काटा आल्यानंतर असं वाटत होतं खूपच म्हणजे त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. आणि एवढं केलेलं आहे त्यांनी खूप सांगू पण शकत नाही आपण ते. तर खूप भरपूर काही केलेलं आहे त्यांनी.
असे काही शॉट होते की डोळ्याला पाणी येत होतं. खूपच छान पिक्चर काढला त्यांनी. मूवी तर एकदम फर्स्ट क्लास. कुठे नाव ठेवायला पण जागा नाही आहे. राजाला कुठे नाव ठेवता. कसं वाटलं तुला पिक्चर? एकदम भारी. बघा खुशी किती भारी याच्यावर. तर मूवी खूपच छान आहे. तुम्ही पण बघितली असेल मूवी किती छान होती. आणि मूवीमध्ये खतरनाक सीन घेतले जे इतिहासामध्ये होतं ना, तर ते सीन घेतलेले आहे त्यांनी. तर खूपच छान झाली मूवी. मला तर काही बोलतच आहे नाही म्हणून. मूवी म्हणजे एकदम बेस्ट झाली आणि खूपच छान झाली मूवी पण. हे फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले. तर गाईज मूवी खूपच छान झालेली आहे आणि आपण चालू आहे घराकडं. तर एकदम बेस्ट होती मूवी. खूपच खतरनाक. आपण पोस्टर तर बघू शकता किती छान आहे. एकदम छावे दिसतात. सगळे छावे दिसतात त्याच्यामध्ये. चला आपण पण जाऊया घराकडं. आणि आपल्याला मार्केटमधून जायचं तर आपण बघूया काय होतं मार्केटमध्ये पण. आणि मार्केटमध्ये पण नसतं जर काही होतं तर ते आपण बघूया. काय सुचत नाही बोलायला, काय सुचत काय नाही आहे. तर बघूया आपण. तर आपण ह्या मॉलमध्ये आलतो मूवी बघायला. सॉरी सिनेमॅटिकमध्ये. तर रात्रीचे वाजलेले 8-8:30 झाले असतील. चला आता आपण जाऊया घराकडं. आता मी पण खूप बोर झालो आता. तरी पण बघूया. आणि लास्टचा सीन तर एक तर मी तेवढा खतरनाक होता ना, असं वाटत होतं बापरे हे रिअल लाईफमध्येच काहीतरी घडतंय. एवढा खतरनाक होता पाहून तर असं वाटलं अंगाला डायरेक्ट काटा झाला डायरेक्ट. काय सांगावं त्या मूवीच्या बाऱ्यामध्ये. एकदम भयानक होता, खूपच भयानक होता. 70 में चश्मा मिल रहा है. 70 में चश्मा. अरे 70 रुपयामध्ये काही दिसलं नाही गेलं की तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यांना कमी किमतीमध्ये काही वस्तू दिसली ना लगेच घ्यायला पडते. मार्केटमध्ये कुठलंही काही असं सस्तं तर हे घ्यायला पडतं. रवी भाऊनं खूप मोठं मन केलेलं आहे. रवी भाऊ चहा पाच होते आता. अरे भाईची चप्पल गिरली. रवी भाऊनं खूपच मोठं मन केलं आहे आणि चहा पाजण्याचा विचार सुद्धा एवढा खतरनाक केलेला आहे. जाऊद्या चहाचं कॅन्सल झालं. आता स्ट्रिंग पाच होते. त्याला स्ट्रिंग पिऊ रवी भाऊकडून. मागच्या वेळी ब्लॉगमध्ये पण त्यालाच पाच होते. त्यात हा ब्लॉगमध्ये पण तोच पाच होते. त्याचं मन पा किती मोठं आहे. का माल निघाला. अरे मला ते पाहिजे. अरे बाबा ते काय रिचा संपणार 2 दिवस. अरे त्याच्यात नको भेट करू जाय. सो गाईज आपला ब्लॉग ना इंटरनेट झालेला आहे. आपण चाललेलो आहे लग्नच नाही माहिती कोणाचं आहे. आणि आपण चाललेलो आहे त्या लग्नामध्ये जेवायला. तर मला माहिती नाही कोणाचं लग्न आहे. तर चालू आहे आपण शूट करूया. तर बघूया काय होते पुढं. आणि हसू तर खूप येते. अरे हसू तर खूप येते. बघा कसं चाललंय पुढं. गर्दी तर खूप आहे. गर्दी खूप भरपूर आहे. मोठी लाट गर्दी आहे. आप काही करना, आप काही करना. गाईस इथे येऊन तर बसलोत आणि काय करू काय नाही सुचतच नाहीये. कुठे कोणाकडे जावा मागायला आणि कोणाकडे नाही ते झाले. आता बघू काय होतं का नाही. आणि हा आता तिसरा भुक्कड. आम्ही तिघं जण पुन्हा जेवण करायला आलेलो. आम्हाला कोणी घंटा कोणी ओळखीत नाही. तर आम्ही आता जेवणात तुम्हाला थोड्या वेळात दाखवली.
दाखवतात डायरेक्ट जेवतात. चला बघूया काय ते काय होतं काय. आणि ते बी आम्हाला याने सांगितलेलं आहे, याने आम्हाला सांगितलेलं आहे की आपण नाही का तिघं जण इथं लग्नामध्ये जेऊ. तर आम्ही आलेलो आहे आमच्या ओळखीचं पाहिजेचं. आता पाहू काय होतंय, आम्हाला वाटत का नाही. आणि आम्हाला कोणी जेवायला देतं का नाही बघूया. आपण बघूया आपल्याला जेवायला देतं का नाही कोणी. मला विचार हमें खाना खाना है. अरे हे तर आवरावरी करीत रे भाई, आवरावरी करीत आपण काहीतरी बघायला हवे लवकरात लवकर. गाईज आपण बसलेलो आहे आता इथं. काय माहिती कोणीच ओळखीचं नाही आहे. कोणीच ओळखीचं नाही आहे आमचं. कोण भाऊने पंधरवाळे आणलेले आहेत. दोन मिनटं हे कुठं चाललं आता. हां बोल ना. रे हो, लोकांच्या लग्नामध्ये जेवायला तुम्हाला लाज वाटत नाही का. या तिघां शहराचे ताट फुल भरलेले आहेत. आता एकदम कुत्र्यावाने भेटणार आहेत. इतर एवढे डास राहिले आहेत. आणि हे बोललं होतं की आपल्याला जेवायला जायचं आहे अनोळखी लग्नामध्ये. तर आपल्यालाच माहीत नाही, मलाच माहिती नाही कोणाच्या लग्नामध्ये. कुत्र्यासारखं गाईज एकदम जेवण जे आहे ना ते फुल झालेलं आहे. एकदम टाकी फुल झालेली आहे आपली. आणि बघूया डेकोरेशन दाखवतो तुम्हाला थोडंफार. डेकोरेशन बघून जाऊया आपण कसं गेले कसं नाही गेले. तर चला पहा आपले नवरदेव नवरीचे फोटो काढणं चालू तिकडे एवढं काम. तर चला गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. जर आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करून नक्की सांगा की कसा ब्लॉग बनला हा. तर चला बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आपण घरी चाललेलो आहे, खूप उशीर झालेला आहे. आणि हा लग्नच नाही माहिती कोणाचं होतं. तर चला गाईज फुकटचं खाऊन निघलेलो आहे आपण सगळे. आणि चला आता जाऊ. आता ब्लॉग आता इथंच एंड करायचा. 3दा बोललो मी आता एंड करायचा, पण आता खरंच एंड होतोय. सर्व काय बोललेलं जे आहे ना तर आपल्या सगळ्या ब्लॉगमध्ये आलेलं आहे. आणि जे आपण जे बोललो आणि जे केलं ते खूपच मस्त झालेलं आहे. आणि जेवण पण पोट भरून खाल्लेलं आहे 3 जणांनी. जान ना मान मैं तेरा मेहमान. चलो गाईज. अरे राजनिवास खायची बघायला आहे. राजनिवासचे भोके अजून आहेच त्याच्या पोटामध्ये पैसे सगळं कुठे. ओ टपरी बंद झाली ना. अरे हो टपरी नाही बंद झाली भैया. मामा बोले टपरी बंद झाली. चला निघा घराकडे. मामाच्या तोंडाला हात लागायला आता.